नाशिकमधून आता एक मोठी बातमी समोर येते। सकल हिंदू मोर्चाला नाशकात हिंसक वळण लागलेलं आहे। हिंदू मोर्चातील दगडफेकीचा व्हिडिओ आता समोर आलेला आहे। नाशिकमध्ये सकल हिंदू मोर्चा दरम्यान तणाव निर्माण झाला आणि दगडफेक करतानाचा व्हिडिओ आता साम टीव्हीवर तुम्ही पाहू शकता। हा व्हिडिओ साम टीव्हीच्या हाती लागलाय। पोलिसांवर जमावाकडून दगडफेक करण्यात आलेली होती। तर सकल हिंदू मोर्चाला आता या नाशकात हिंसक वळण लागलेलं आहे। हिंदू मोर्चातील दगडफेकीचा हा व्हिडिओ आता समोर आलाय। सकल हिंदू समाजाच्या वतीने नाशिक जिल्हा बंदची घोषणा देण्यात आलेली होती। मात्र हे बंदला आता हिंसक वळण लागलेला आहे। आपण बघू शकतोय का जुन्या नाशिक परिसरात दोन गट समोर आलेले आहे। मोठ्या प्रमाणात या ठिकाणी दगडफेक झालेली आहे। आपण बघू शकतोय का मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पोलीस देखील दाखल झालेला आहे। आपण या ठिकाणी दगडांचा खच बघू शकतोय। मोठ्या प्रमाणात या ठिकाणी दोन गट समोर आले आणि त्या ठिकाणी दगडफेक झालेली आहे। गाड्यांची तोडफोड देखील करण्यात आलेली आहे। बांगलादेशमध्ये हिंदूवर होणाऱ्या अत्याचाराच्या विरोधात आज सकल हिंदू समाजाच्या वतीने नाशिक जिल्हा बंदची घोषणा देण्यात आलेली होती आणि त्या दरम्यान दोन गट या ठिकाणी समोर आले आहे। पोलिसांनी या ठिकाणी सौम्य लाठीचार्ज देखील केलेला आहे। आशुधर्षक नळ्या देखील नरकांड्या देखील या ठिकाणी फोडलेल्या आहे आणि या ठिकाणी मोठ्या संख्येने या ठिकाणी पोलीस बल तैनात करण्यात आलेला आहे। आपण बघू शकतो एक संपूर्ण परिसरात दगडांचा खच या ठिकाणी पडलेला आहे आणि आता संपूर्ण नाशिकमध्ये तणावाची स्थिती निर्माण झालेली आहे। एकूणच आपण बघू शकतोय मोठ्या प्रमाणात या ठिकाणी दगडफेक झालेली आहे। दोन गट समोर आलेले होते आणि पोलिसांनी आसूगतीचे नरकांड्या देखील फोडलेले आहेत। त्यामुळे हे जे माप होते ते माप आता निवडलेलं आहे। एकूणच आपण बघू शकतो या ठिकाणी डीसीपी स्वतः या ठिकाणी हजर आहे। सर काय घटना झालेली होती? शांत परिस्थिती आपण बघू शकतो या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आता पोलीस फोर्स फाटा यायला सुरुवात झालेली आहे। दोन गट समोर आलेले होते आणि त्यामुळे या संपूर्ण परिसरात तणावाची परिस्थिती निर्माण झालेली होती। मात्र आता पोलीस या ठिकाणी दाखल झाल्याने आता या ठिकाणी तणावपूर्ण शांतता या ठिकाणी बघायला मिळत आहे। तबरेज शेख, साम टीव्ही न्यूज, नाशिक।